श्री स्वामी समर्थ. आज आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. आजपासून चातुर्मास सुंदर आता सर्वांना मिळते. आजपासून 4 महिने भगवान विष्णू निद्रावस्था असणार आहे आणि या पृथ्वीचा पूर्ण पृथ्वीचा भार हा भगवान महादेव सांभाळणार आहे. आज आपल्याला काही उपाय करायचे. आज आपण भरपूर सेवा करणार आहोत. मंदिरात जाणारी भरपूर सेवा करणार. त्यातलं एक तुम्हाला संध्याकाळी एक सेवा करायची. तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी 5 वाजल्यापासून तरी आपण 10 वाजेपर्यंत ह्या संध्याकाळच्या वेळेस कधीही करा, जसं वेळ भेटेल तसं करा. मग संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला उपाय करायचा आहे. एक छोटीशी वाटी घ्यायची, त्यात थोडेसे तांदूळ घ्या, थोडेसेच घ्या, मूठभर घ्या. त्यात 2 कापडाची भीमसेन कापूर टाका आणि तुमच्या उंबऱ्याच्या मधोमध ते जाळा आणि बाहेर उभे राहून तुम्ही जाळा. उंबऱ्याच्या बाहेर, मेन डोरच्या बाहेर उभे राहून तुम्ही जाळा आणि ते प्रार्थना करा की माझ्या पित्रांना सद्गती भेटावी, त्यांचे आशीर्वाद मला भेटावे, यासाठी प्रार्थना करायची. कारण की पित्रांची आपण एकादशी पित्रांची सेवा केली तर त्यांनाही मोक्ष भेटतो, त्यांनाही सद्गती भेटते आणि आपले त्यांचे आशीर्वाद भेटतात. त्यामुळं कारण पितृदोष असला की आपल्या प्रत्येक अडचणी येतात. आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स उभे राहतात, अडचणी येत राहतात. त्यामुळे पित्रांना सद्गती भेटली, त्यांचे आशीर्वाद भेटले तर आपले कामं मार्गी लागतात. त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आणि पैसा वगैरे भेटणार नाही, पण पित्रांचे आशीर्वाद भेटतील, त्यामुळे कोणत्या कामात अडचणी आपल्या येणार नाही. सोबत आज तुम्हाला एक उपाय करायचा. जमलं असतं पिंपळा झाडाखाली, पावसाचे दिवस चालू आहे त्यामुळे अडचण येईल थोडीशी माहिती आहे, पण मंदिरात वगैरे पिंपळा झाड असेल तर पिंपळा झाडाखाली तुम्हाला पंती घ्या. पंतीमध्ये तिळाचं तेल टाका आणि तिथे दिवा लावा. तिथेही दिवा लावा, कोणत्याही दिशेत लावला तरी चालेल, तिथे दिवा लावा आणि तिथेही प्रार्थना करा की माझ्या पित्रांना सद्गती भेटो, त्यांचे आशीर्वाद मला भेटो, यासाठी प्रार्थना करायची. आणि तिथे उभे राहूनच तुम्ही जमलं असतं 11 वेळा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा. कारण की आज आपण पित्रांच्या सद्गतीसाठी संक्षिप्त भागवत हे पारायण करणार आहोत, भरपूर सेवा करणार आहोत. त्यातली ही छोटी सेवा तुम्ही नक्की करा. काही नाही जमलं तर ह्या सेवा नक्की करा. आणि दिवसभरामध्ये कोणती सेवा करा, जर तुम्हाला जमत आहे त्याचं श्रवण करा. कारण तुम्हाला कोणा मासिक धर्म असेल, विचार सुतक असेल, मंदिरात जायला जमणार नसेल तर तुम्ही श्रवण केला तरी चालेल. तुम्ही यूट्यूबला ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला काही नाही, मानसिक समाधान भेटतं, घरातील सगळ्यांचे आरोग्य चांगलं राहील, घरात सुख शांती समृद्धी राहील. यासाठी फक्त ह्या सेवा नक्की करा, कारण तुम्हाला नक्कीच फायदा होईल. श्री स्वामी.